मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की या पाचोरा शहरातली जनता या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल की इथे 28च्या 28 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड एक ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होते। एकीकडे तुम्ही बघताय की विधानसभेच्या वेळेस देखील तुमच्या विरोधात सगळे पक्षातले नेते एकवटलेले होते, आता देखील तुम्ही स्वतंत्र लढा देत आहेत, यावेळेस देखील सगळे पक्ष जे विरोधक आहेत ते एकत्र एका पक्षात येऊन तुमच्या विरोधात उभे राहत आहेत, काय वाटतं तुम्हाला? कुठेतरी ताकद? मी कॉलेजमध्ये रेसलिंगला होतो, मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू असल्यामुळे मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे। हे कितीही म्हणणं आले तरी सगळ्यांना धोबीपछाड या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला 100% खात्री। मंगेश चव्हाणांनी आव्हान केलं होतं आतापर्यंत तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी तुमचे सीट निवडून आणा, तुमचा जाहीर सत्कार करेल, काय म्हणता? मंगेश चव्हाण किस गली में गलबला है, तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे, त्याची हवा 100% निघेल आणि ही पाचोरा शहरातली भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याची जागा दाखवेल। दादा, आप चालीसगांव में भी आज हिंदू उदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, युवा सेनेचे नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभेच्छा घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आज पाचोरा शहरामध्ये शिवसेनेने स्वतंत्र अशी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेतल्यानंतर आज शेवटच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला एक नगराध्यक्ष आणि 28 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आणि या पाचोरा शहरातून जे पाचोरा शहरातले ग्रामदैवत आहेत या सर्व दैवतांचे आशीर्वाद घेऊन आपण सगळेच्या सगळे फॉर्म या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि हे दाखल करताना मला अतिशय अभिमानाने आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या पाचोरा शहरातील तमाम मतदार बंधू भगिनी तरुण सर्व मायबाप जनतेने दिला आणि तो तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं चित्रित केलेला आहे। आतापर्यंतची अशी रॅली इतिहासात कधी झाली नाही, एवढी मोठी रॅली, एवढं मोठं शक्ती प्रदर्शन आज या पाचोरा शहरामधून आपण या ठिकाणी केलं। मला खात्री आहे की येणाऱ्या काळात अनेक विक्रम आम्ही या पाचोरा मतदारसंघामध्ये केले। या पाचोरा मतदारसंघात दुसऱ्यांदा कोणी आमदार निवडून येत नव्हता, मला या जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिलं। आज मी या पाचोरा शहरातल्या सगळ्या मतदार जनतेचे आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार घेऊन आपण या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि तो स्वतंत्र लढण्याचा निर्णय मला असं वाटतं की तो अतिशय योग्य होता, योग्य आहे आणि योग्य राहील। याचं कारण असं आहे की आज फॉर्म भरायला आलेली ही माझ्या पाचोरा शहरातल्या जनतेची अभूतपूर्व असलेली गर्दी, त्यांनी आमचं जल्लोषात केलेलं स्वागत हे त्याचं द्योतक आहे। काय वाटतं तुम्हाला या